नमस्कार. गणपती, सरस्वती आणि आपल्या गुरूंना वंदन करून अधिक मास व्याख्यानमालेच्या आजच्या पर्वाला आपण सुरुवात करतोय. आज आपल्या समोर व्याख्यानासाठी उपस्थित आहेत श्रीमान गौरीश वासुदेव बोरकर. यांचा ज्योतिषशास्त्रामध्ये मोठा अभ्यास आहे. तसं ज्योतिषशास्त्राच्या संदर्भामध्ये परंपरागत किंवा एक तांत्रिक पद्धतीची पदवी घेऊन ज्योतिष सांगायला सुरुवात करणं, या पलीकडे जाऊन त्यांची जी त्या ज्योतिष संदर्भामधलं सखोल संशोधन करण्याची वृत्ती आहे, इच्छा आहे, त्यामुळे त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास जो एका परंपरागत पद्धतीने केलेला आहे, त्याचबरोबर त्यांनी ह्या ज्योतिषशास्त्राच्या संदर्भामध्ये नक्षत्र आणि त्यांचा वैदिक परंपरेतला संदर्भ, वेदातील संदर्भ, अशा अनेक गोष्टींवर त्यांनी स्वतः मूलभूत संशोधन केलेलं आहे. त्यांची काही पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. परंपरागत पद्धतीचा जर विचार केला तर गोव्यामध्ये हरिभाऊ बोरकर हे त्यांचे आजोबा, त्यामुळे ज्योतिषशास्त्र आणि याज्ञिकामध्ये त्यांच्या घराण्यांमध्ये सुद्धा ही परंपरा आहे. पण त्या परंपरेमध्ये कदाचित रूढीला अपेक्षित असलेलं काम करत असतानाच संशोधनात्मक काम करणं हा त्यातला मुख्य भाग लक्षात घेऊन त्यांनी ह्याबद्दल काही मूलभूत शोध केलेला आहे की जो आपल्या आत्ताच्या पुरोहित वर्गाला, श्रद्धावान समाजालाही उपयुक्त होऊ शकतो. तसं त्यांचं तांत्रिक शिक्षण जर म्हणायचं झालं तर MBA व्यावहारिक शिक्षण झालेलं आहे. पण आजच्या व्याख्यानाचा त्यांचा मुख्य परिचय हा व्याख्यानातल्या ज्योतिषशास्त्रीय अभ्यासाचाच हा आहे. मी आजच्या या व्याख्यानमालेमध्ये त्यांचं स्वागत करतो आणि आजच्या व्याख्यानाला त्यांनी सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो. श्रीमान गौरीश बोरकर. नमस्कार. सगळ्या वेदमूर्तींना नमस्कार करून आणि आयोजकांचे आभार मानून मी या विषयाला सुरुवात करतो. आजचा आपला जो विषय आहे तो असा आहे की वेदातील नक्षत्र देवता क्रम आणि त्याचा उद्देश. विशेष म्हणजे हा योगायोगाचा भाग आहे का नाही माहिती नाही, पण आजचं जे या व्याख्यानमालेचं पुष्प आहे ते 27वे आहे आणि 27 नक्षत्र आहेत हे आपल्याला माहिती आहे. तर ही एक गमतीची गोष्ट आहे. जसं आता यांनी सांगितलं, माधव केळकरांनी, तसा मी ज्योतिषाचा अभ्यास करायला सुरुवात केली खूप पारंपरिक पद्धतीने. पण प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारणमीमांसा असते आणि ती कारणमीमांसा काय आहे असं शोधण्याचा मी थोडा प्रयत्न करत होतो. बरीचशी आपल्याकडची जी शास्त्र आहेत तर त्या शास्त्रांच्या मागे कारण काय आहे हे समजून जर घेतलं तर ती जास्त चांगल्या पद्धतीने प्रसृत होतील, जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि ती आपल्याला जास्त आत्मविश्वासाने लोकांना सांगता येतील, असा त्याच्या मागचा उद्देश होता. तर जे पारंपरिक ज्योतिष आहे त्याच्यामध्ये राशींना सगळ्यात जास्ती महत्व आहे आणि ते राशींचं महत्व जे आहे त्यापेक्षा काही वेगळं आहे का असा थोडासा मागोवा घेता घेता वराहमिहिरांचा बृहत संहिता नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथातल्या एका अध्यायामध्ये त्यांनी
वेगवेगळ्या नक्षत्रांवर नवीन वस्त्र धारण करण्याचे जे काही फळ आहे ते दिलेलं होतं. खरं म्हणजे असं फळ हे बाकी काही मूर्त ग्रंथांमध्ये सुद्धा आहे. पण वराहमिहिरांचं वैशिष्ट्य असं आहे की वराहमिहिर हे असे एक व्यक्ती आहेत, असे एक आहेत की ज्यांनी ज्योतिषशास्त्राच्या तीनही शाखांवर विभागांवर ग्रंथ लिहिले. विक्रमादित्याच्या नवरत्नांपैकी ते एक होते, राजा विक्रमादित्याच्या नवरत्नांपैकी ते एक होते. आणि सिद्धांता ग्रंथ लिहिला त्यांनी पंचसिद्धांतिका म्हणून, संहिता ग्रंथ लिहिला त्यांनी बृहत संहिता म्हणून, आणि होरा या विषयावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. तर याचा काय परिणाम असेल असा विचार करता करता मी एका अध्यायापर्यंत पोचलो, ज्या अध्यायामध्ये जसं मी आता सांगितलं तसं नवीन वस्त्र प्रत्येक नक्षत्रावर धारण करण्याचं फळ लिहिलेलं होतं. तर हे असं कसं असेल आणि आपण ह्याचा एकदा प्रयोग करून खरंच ह्याचे फळ असं मिळतं का असं पाहावं म्हणून मी प्रयोग केला. दुसऱ्या दिवशी अनुराधा नक्षत्र होतं आणि माझ्याकडे एक नवीन सदरा घरी होता की जो मी दुसऱ्या दिवशी घालून त्याचं जे त्यांनी फळ दिलेलं ते फळ असं होतं की जुने मित्र भेटतात. तर आपण आपल्याला खरोखरच जुने मित्र भेटतात का असं पाहावं असा विचार करून दुसऱ्या दिवशी मी नवीन सदरा घातला. आणि आश्चर्य म्हणजे असंच रस्त्यातून जाताना खरोखरच मला कॉलेजच्या दिवसातला एक मित्र भेटला. आता विषय आहे त्याचा फळ एका दिवसात मिळालं, तर हे कसं झालं आणि ह्याच्या मागची कारण मीमांसा काय असा विचार मी करायला सुरुवात केली. नैसर्गिक पद्धतीने जर बघितलं आपण तर कुठल्याही साधारण सामान्यपणे ज्योतिषाचा जो संदर्भ आहे तो राशी आणि ग्रहांची लागतो. तर त्या पद्धतीने मी थोडासा त्याचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला, पण तो काही तेवढासा लागला नाही. वराहमिहिरांचा जर काळ बघितला तर तो साधारणपणे इसवी सनानंतर 500 वर्ष असा काळ आहे. आणि मी वेगवेगळे ग्रंथ ढूंढायला सुरुवात केली आणि माझ्या असं लक्षात आलं की याच्या नंतरच्या काळामध्ये राशी इतक्या जास्ती प्रधान झालेल्या आहेत की या ग्रंथांमध्ये आपल्याला ह्याचं उत्तर सापडेल असं काही वाटत नाही. मग शंभा दीक्षितांचा भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास नावाचा एक फार छान ग्रंथ आहे. तर त्यात त्यांनी जे काही बाकीचे ग्रंथ लिहिलेले ते मी शोधायला सुरुवात केली. अर्थात बृहत संहिता आणि वराहमिहिरांच्या काही ग्रंथांमध्ये थोडासे संदर्भ होते, पण त्याचा साकल्याने विचार केलेला कुठे दिसला नाही. आणि असं करता करता माझ्या असं लक्षात आलं की हा जो विषय आहे हा सगळ्यात जास्ती आपल्याला वेदांमध्येच सापडू शकेल. आणि म्हणून मी ते वेदांमध्ये नक्षत्रांचे काही संदर्भ आहेत का या दृष्टिकोनातून त्याच्याकडे शोधायला सुरुवात केली वेदांमध्ये की आपल्याला ह्याच्यात काही सापडू शकेल का. तर त्याच्यात माझ्या असं लक्षात आलं की वेदांमध्ये राशी हा विषय थोडासा वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो की द्वादशादित्या हा, तर द्वादशादित्या हा म्हणजे 12 महिने त्यातले सूर्याची वेगवेगळी रूप आणि ते त्या पद्धतीने आदित्य म्हणजे आणि महिने असं त्यांनी राशीकडे पाहिलेलं आहे. पण नक्षत्रांकडे मात्र विशेष करून नक्षत्र म्हणून पाहिलेलं आहे. तर हे काय आहे असा विचार करता करता लक्षात माझ्या वेगवेगळे संदर्भ घेऊन असं आलं की नक्षत्र हा विषय वेदांमध्ये खूप विस्ताराने वेगवेगळ्या ठिकाणी मांडलेला आहे आणि अगदी खूप व्यवस्थित मांडलेला आहे. व्यवस्थित म्हणजे काय, तर सुरुवातीला त्यांनी तारका म्हणजे काय हे मांडलेलं आहे. ज्या
स्वतः तरल्या आणि ज्यांच्यामध्ये तारण्याची क्षमता आहे त्यांना त्यांनी तारका म्हटलेलं आहे. आणि आधुनिक शास्त्रानुसार जर का तारकांचे समूह पाहिले तर 88 समूह आहेत साधारणपणे. काही जण थोडे कमी थोडे जास्त मानतात, पण 88 समूह आहेत. मग त्यातले 27च किंवा 28 काही जण म्हणतात. तर ते कसे निवडले असा त्याच्या पुढचा विचार माझ्या डोक्यामध्ये आला. आणि आधुनिक ज्योतिषाचा जो विचार केला तर त्याच्यामध्ये नक्षत्र हा विषय मूलतः मुहूर्त आणि पंचांग याच्याशी संबंधित ठेवलेला आहे. त्याचा बाकी गोष्टींशी तेवढा जोडलेला नाही. अगदी हल्ली नक्षत्रावर आधारित ज्योतिष पद्धती अशा ज्या काही प्रस्थापित झालेल्या आहेत, अर्थात त्या चांगल्या आहेत, तर त्यांच्यामध्ये परत नक्षत्र आली. पण मधला बराचसा काळ म्हणजे वराहमिरा नंतरचा काळ आणि अगदी आपण 1950 पर्यंत म्हटलं तरी चालेल, एवढा म्हणजे साधारणपणे 1000-1500 वर्षांचा काळ, ह्याच्यामधल्या ग्रंथांमध्ये नक्षत्रांचा एवढा खूप संबंध नाहीये. तर त्यामुळे आता हे कसं आहे ह्याचा विचार करता करता अगदी त्याच वेळी माझ्या डोक्यामध्ये आणखीन एक विषय चाललेला आणि तो असा होता की भारतीय शास्त्र प्रस्थापित कशी केली. बऱ्याचदा आपण काय करतो, आपल्याला काय वाटतं आणि ते बऱ्याच अंशी खरंही असेल की ऋषींना ती स्फुरली आणि त्यामुळे ती सहज निर्माण झाली असं आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये मूळ अडचण अशी आहे की तो विषय आपल्याला पूर्णपणे समजायला त्यांच्या इतकी क्षमता आपली नाही, ही अडचण निर्माण होते. त्यामुळे त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहता येईल का असा थोडासा माझ्या डोक्यामध्ये विचार चाललेला होता. आणि त्यावेळी असे वेगवेगळे संदर्भ शोधताना एका ठिकाणी एक संदर्भ सापडला की आता हा संदर्भ खरं म्हणजे आधी माहिती होता, पण वेदांच्या बाबतीत ज्यावेळी आपण विचार करतो, संशोधन करतो, त्यावेळी एक गोष्ट महत्वाची आहे की त्याचं भाषांतर जे आहे ती इतकीशी प्रभावी नाही होत. याचं कारण असं की जोपर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अर्थ लावताना त्याचा संदर्भ माहिती नसेल तोपर्यंत तो अर्थ साकल्याने येत नाही. शब्दाला शब्दाचं भाषांतर करून विषयाचं आकलन होईलच असं सांगता येत नाही. आणि वेद हे खूप जुने असल्यामुळे आणि त्याच्या संदर्भाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्यामुळे हे एक खूप मोठं आव्हान आहे. पण माझा विचार साधारणपणे सगळी शास्त्र तयार कशी झाली असं चाललेला होता आणि त्याच्यामध्ये यथा पिंडे तथा ब्रह्मांडे तथा पिंडे यथा ब्रह्मांडे असा एक श्लोक मला सापडला. त्यावेळी मी तो वेदांमध्ये शोधला आणि तो मला वेदांमध्ये कुठे सापडला नाही. पण बाकी वेगवेगळा विचार चालू असताना माझ्या असं लक्षात आलं की जे उपवेद आहेत म्हणजे आयुर्वेद आहे किंवा ज्योतिष आहे, तर ह्याच्यामध्ये काही उपनिषदांमध्ये अगदी हाच श्लोक नसला किंवा हेच जरी शब्द नसले तरी या सारखे श्लोक किंवा ऋचा आहेत. उदाहरणार्थ चरकांनी असं लिहिलेलं होतं की यावंतो लोकाः तावंतो पुरुषः किंवा यावंतो पुरुषः तावंतो लोकाः. आणि मला वाटतं छांदोग्य उपनिषदामध्ये असं मला सापडलं की तो सूर्य तुमच्यामध्ये आहे, तो चंद्र तुमच्यामध्ये आहे, त्या तारका तुमच्यामध्ये आहेत. आणि मला साधारणपणे असं वाटायला लागलं की ही सगळी भारतीय शास्त्र जी तयार झाली त्याच्या मागे हा जो संबंध आहे, पिंड ब्रह्मांडाचा जो संबंध आहे, तो संबंध असण्याची शक्यता आहे. मग त्याच वेळी थोडस काय झालं की मी आधुनिक शास्त्राचा पण अभ्यास करत होतो आणि आपण पदार्थाच्या अवस्थांचा अभ्यास शाळेमध्ये केलेला आहे. आपल्याला माहितीये की घन, द्रव आणि वायुरूप या 3 अवस्था असतात.
पण च्या काळामध्ये आधुनिक शास्त्राने प्लाझ्मा नावाची एक नवीन अवस्था प्रस्थापित केली. थोडस त्या प्लाझ्मा या अवस्थेबद्दल सांगतो, म्हणजे तुम्हाला वेदामध्ये सगळ्यांना किती पदार्थांच्या अवस्थांबद्दल माहिती होती याचा पण अंदाज येईल. तर प्लाझ्मा ही अवस्था म्हणजे काय, तर अग्नीच्या ज्वाळा म्हणजे प्लाझ्मा, सूर्याचे किरण म्हणजे प्लाझ्मा, किंवा तारेतून वाहणारा जो विद्युत म्हणजे वीज असते ती म्हणजे प्लाझ्मा, अशी ती अवस्था आहे. आधुनिक शास्त्रांचं कसं आहे की साधारणपणे त्यांनी आतापर्यंत 300 वर्ष जास्तीत जास्त सगळा शोध घेतलेला आहे, त्यामुळे त्यांचं सारखं बदलत असतं. त्यामुळे त्याच्याशी सारखं संबंधित राहिलं तर आपल्याला काहीतरी त्यांचं काय बदलतंय ते कळतं. नाहीतर कधी कधी त्यांचं बरोबर आहे असं म्हणता येत नाही, कारण ते बदलत असतं. तसं वेदांच्या बाबतीत नाही, त्यांनी एकदा प्रस्थापित केलेलं आहे, त्याच्यानंतर लोकांनी आपली मतं मांडली, पण ते कोणीतरी पूर्ण बदलून टाकलं असं होत नाही. तर हे ज्यावेळी मी वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की 99% विश्व हे प्लाझ्मा अवस्थेत असतं, आणि प्लाझ्मा अवस्थेनंतर वायू ही अवस्था येते, वायू ही या अवस्थेनंतर द्रव ही अवस्था येते, आणि मग घन ही अवस्था येते. असा हा क्रम आहे. पूर्वीचा जो क्रम होता, जो आम्ही शाळेत शिकलेलो, तो पदार्थ घन पदार्थाला उष्णता दिली की त्याचं द्रव होतं, आणि द्रव पदार्थाला उष्णता दिली की त्याचा वायू होतो, असं होतं. आणि हे ज्यावेळी वाचलं मी त्यावेळी माझ्या लक्षात आलं की अगदी असंच्या असं आपल्याकडे उपनिषदांमध्ये लिहिलेलं आहे की आकाशात वायू, वायोरग्ने अग्नेर अद्भ्या अद्भ्य पृथ्वी. आणि प्रश्न थोडासा एवढाच होता की वायोर अग्नी असं का म्हटलं असेल, तर याचं कारण असं आहे की तारकांचा किंवा ताऱ्यांचा, तारे हे मुख्यतः वायूचे बनलेले असतात, आणि ते ज्या पद्धतीने बनलेले असतात त्याच्यातून जी उष्णता ते बाहेर फेकतात, ती उष्णता ही खूप आग असं आपण त्याला जर म्हटलं तर त्या अंगाने वायोरग्ने हे अगदी बरोबर आहे. तर हा विचार ज्यावेळी माझ्या लक्षात आला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हे बरंच महत्वाचं आहे. आणि अग्नीचा पदार्थाच्या अवस्थेशी खूप मोठा संबंध आहे, आणि तो वेदांमध्ये प्रस्थापित केलेला आहे यज्ञाच्या माध्यमातून. कारण जर का कुठल्याही पदार्थाची अवस्था बदलायची असेल तर त्याच्यामध्ये अग्नीचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे कुठल्याही पदार्थातली उष्णता काढून घेतली की तो घनीभूत होतो किंवा घनीभूत होण्याकडे जातो, आणि त्याला उष्णता दिली की तो जास्त प्लाझ्मा या दिशेने जातो. आणि त्यामुळे जर का आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही बदल करायचा असेल किंवा आपल्या वातावरणामध्ये बदल करायचा असेल तर अग्नी हा अत्यंत महत्वाचा आहे, आणि हे महत्व वेदांमध्ये प्रस्थापित आहे असं ज्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यावेळी मी आणखी थोडा थोडा खोल जायला सुरुवात केली. त्यामुळे बदल जर कुठला पाहिजे असेल आपल्याला तर अग्नी हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे यज्ञ ही प्रक्रिया कुठल्याही उपाय म्हणून किंवा बदल म्हणून जी गोष्ट करणार त्याच्याकरता अत्यंत आवश्यक आहे, असं माझं ज्यावेळी या पदार्थांच्या अवस्थांच्या बदलाचा मी विचार केला त्यावेळी मत झालं. त्याच्यानंतर मग मी थोडासा पुरुषार्थांचा विचार करत होतो, आणि त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की पुरुषार्थ म्हणजे काय, तर पुरुषार्थ म्हणजे साध्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्हाला माहितीच आहे खरं म्हणजे, पण मी थोडासा वेगळ्या अंगाने ते सांगतो की आपल्या आयुष्याला आपण कशाने त्याच्यात काहीतरी अर्थ आहे का, आणि काय अर्थ आहे असं शोधतो, त्यावेळी आपल्याला जे मिळतं त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये
मूळ 4 पद्धतीने अर्थ शोधतो. त्यातला एक म्हणजे धर्म, दुसरा म्हणजे अर्थ, अर्थ म्हणजे अर्थात संपत्ती, काम, काम म्हणजे इच्छा, आणि मोक्ष, मोक्ष म्हणजे सद्गती किंवा गती असं आपण म्हणूया. तर ह्याचा पंचमहाभूतांशी एक संबंध आहे. धर्मपुरुषार्थाचा संबंध अर्थातच अग्नीशी आहे. अर्थपुरुषार्थाचा संबंध अर्थातच पृथ्वीशी आहे. वायू महाभूताचा संबंध हा कामाशी आहे आणि जल महाभूताचा संबंध हा मोक्षाशी आहे. आणि आपल्याला ज्या क्रिया सांगितलेल्या आहेत, आपल्याला जे विधी सांगितलेले आहेत ते जर बघितले, त्यांची स्थानं बघितली आणि त्यांचे उद्देश बघितले, तर हे अशा पद्धतीने मांडणी आहे असं लक्षात येतं. कारण अंत्यविधी किंवा व्यक्ती गेल्यानंतरचे विधी जे आहेत ते आपण नेहमी कुठल्या तरी नदीच्या पवित्र ठिकाणी, नदीच्या तीरावर करतो, समुद्राच्या ठिकाणी करतो. आणि धर्माचे जे विधी आहेत, ज्याच्यामध्ये धर्म आणि त्याच्याशी संबंधित कर्म असतात, संस्कार असतात, ते सगळे अग्नी प्रज्वलित करून आणि यज्ञ स्वरूपामध्ये अग्नीला नमस्कार करून, नमन करून करतो. तर त्यामुळे हे पुरुषार्थ आणि पंचमहाभूत यांचा एक वेगळा संबंध माझ्या लक्षात आला. आणि या संबंधानंतर ज्यावेळी मी नक्षत्र वेदांमध्ये पाहत होतो, त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की आतापर्यंत जे अश्विनी नक्षत्र हे पहिलं नक्षत्र मानतात, तसं काही वेदांमध्ये नाहीये. वेदांमध्ये कृत्तिका हे पहिलं नक्षत्र आहे आणि त्याची देवता अग्नी आहे. आता ज्यावेळी हे मी पाहिलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ह्याला काहीतरी एक वेगळा अर्थ आहे. आणि मला खूपच आश्चर्य वाटलं, कारण की दुसरं नक्षत्र पूर्वी जे भरणी असं मानायचो, तर त्याची देवता तर यम आहे, म्हणजे शेवट सांगणारी ही देवता आहे. हे नक्षत्र दुसरं कसं येईल? आणि वेदांमध्ये तर त्यांनी अग्नी हे पहिलं, अग्नी ज्याची देवता आहे, असं कृत्तिका हे नक्षत्र पहिलं आहे असं सांगितलेलं आहे. म्हटलं ह्याला आता काहीतरी अर्थ आहे असं आपण बघून थोडंसं आणखीन शोधून आपल्याला काही सापडतं का पाहूया. म्हणून पाहता पाहता मला एक ऋचा सापडली. त्याच्यात असं लिहिलेलं की मुखम वा एतन नक्षत्राणाम यत कृत्तिका, म्हणजे नक्षत्रांचं मुख म्हणजे कृत्तिका आहे. कृत्तिका नक्षत्र हे नक्षत्रांचं मुख आहे. आणि म्हटलं की म्हणजे ह्याला काहीतरी सरळ सरळ संबंध आहे. मग मी म्हटलं ज्योतिष आणि वेदांचा काय संबंध आहे असं आपण थोडस शोधूया. तर त्यात तुम्हाला सगळ्यांना हे माहितीच असेल की त्याला वेदांचे डोळे किंवा नेत्र असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे वेदांचा अर्थ आपण ज्योतिषाच्या माध्यमातून समजून घ्यावा असा एक विचार येऊन त्या दृष्टीने मी वेद आणि उपनिषदांकडे थोडस सखोल पाहायला सुरुवात केली. त्यात मी तुम्हाला म्हटलं तसं पहिल्यांदा मला तारका हा शब्द सापडला. आणि तारका म्हणजे जे चारतात ते. आणि मला खूप बरं वाटलं, कारण की आपण बऱ्याचदा उपाय करतो ते काहीतरी दोष असतात म्हणून वगैरे करतो, पण हे तारणारे आहेत आपल्याला. त्यामुळे आपण त्या दोषांच्या ऐवजी फक्त यांचीच उपासना केली तर सहज तरून जाऊ असं त्यांनी मांडलेलं आहे. तर हे खूपच छान वाटलं मला. आणि त्याच्यानंतर मग मी नक्षत्रांकडे आलो. अर्थात नक्षत्र म्हणजे नक्षत्र हे मला आधीपासून माहिती होतं. आणि त्यांनी पण तसंच त्याचा अर्थ दिलेला की जी हालत नाहीत किंवा जी स्थिर आहेत अशी जी आहेत ती नक्षत्र आहेत. आणि मग त्याच्यानंतर पुढे नक्षत्रांना देवतांची घरं म्हटलेलं आहे असं मी वाचल्यानंतर आता या देवता कुठल्या असा विचार करताना नैसर्गिकपणे मला असं वाटलं की ज्या प्रत्येक नक्षत्राला ती ती देवता दिलेली आहे त्या त्या देवतेचं ते नक्षत्र हे घर असावं. तर या दृष्टीने आपण थोडा विचार करून पुढे जाऊया असं म्हणून मी विचार करायला सुरुवात केली.
आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट वेदामध्ये सांगितली आहे आणि ते म्हणजे नक्षत्र हे तुमचं प्रतिबिंब आहे किंवा पृथ्वीवरच्या गोष्टींचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि हे जे प्रतिबिंब आहे याचा अर्थ जे पृथ्वीवर होतं ते नक्षत्र एकतर आपल्या जवळ साठवून ठेवतात किंवा आपल्याला ते काय आहे ते सांगतात किंवा त्याचा निरोप देतात असा मी त्याचा अर्थ घेऊन पुढे विचार करायला सुरुवात केली. म्हणजे जी शक्ती आहे ही किंवा जे संवाद आहे तो नक्षत्रांचा आणि पृथ्वीचा या पद्धतीने असावा असं मला त्यावेळी वाटायला लागलं. त्याच्यामध्ये त्यांनी एक खूप महत्वाची गोष्ट सरळ सरळ वेदामध्ये लिहिलेली होती आणि ती अशी होती की अशुभ नक्षत्रांवर यज्ञ करू नयेत. आणि त्यामुळे हे सगळं शुभ आणि अशुभ नक्षत्रांची आणि त्याच्या फळाशी संबंधित आहे असं मला त्यावेळी पटलं आणि फळाच्या दृष्टीने आपण ह्याच्याकडे बघावं असा मी विचार सुरू केला. मग वर्षभरात असलेले आपले जे सण आहेत त्याचा आणि नक्षत्रांचा आणि नक्षत्रांच्या देवतांचा काही संबंध आहे का? कारण माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न खूप आधीपासून होता आणि तुमच्या काही जणांच्या पण असेल की ह्या सणांच्या तिथी किंवा दिवस ठरले कसे. याच दिवशी घटस्थापना करायची, याच दिवशी दिवाळी, याच दिवशी अक्षय तृतीया, हे ठरलं कसं? हा माझ्या मनामध्ये खूप दिवस चाललेला प्रश्न होता आणि त्याचं आपल्याला काही सापडेल का असा माझा थोडासा शोध चालू होता. तर वाचता वाचता ज्यावेळी मी संबंध लावायला लागलो त्यावेळी अक्षय तृतीयेच्या दिवशी सत्ययुग सुरू झालं. तर मग आता अक्षय तृतीयेच्या दिवशी साधारण ग्रहस्थिती काय असते, सूर्य कुठे असतो, चंद्र कुठे असतो, असा विचार करताना माझ्या लक्षात आलं की अक्षय तृतीयेला साधारणपणे सूर्य हा कृत्तिका नक्षत्रात असतो आणि कृतयुग आणि कृत्तिका ह्यांचा थोडासा काही संबंध आहे का असं थोडस मी त्याला पाहायला सुरुवात केली. दुसरं माझ्या असं लक्षात आलं की अक्षय तृतीयेच्या दिवशी रवी हा उच्च राशीत असतो आणि चंद्र पण उच्च राशीत असतो. त्यामुळे या दोन्ही उच्च राशींचा आणि चंद्र आणि रवीचं जे नक्षत्र आहे त्याचा आणि अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांमधला एक आहे, तर त्यामुळे त्यांचा या 3.5 मुहूर्तांशी काही संबंध आहे का असं आपण बघितलं तर आपल्याला थोडस हे चांगलं पुढे नेता येईल की काय असा विचार करून मी त्याचा संबंध लावायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की अक्षय तृतीयेला रवी कृत्तिका नक्षत्रामध्ये आणि चंद्र रोहिणी नक्षत्रामध्ये असतो. कृत्तिका नक्षत्राचा अधिपती ग्रहांमध्ये रवी आहे आणि रोहिणी नक्षत्राचा अधिपती ग्रहांमध्ये चंद्र आहे. तर त्यामुळे हे सगळे सण जर का पाहिले तर या सगळ्या कमीत कमी रविचंद्राच्या ज्या ग्रहस्थिती आहेत त्यामुळे नैसर्गिकपणेच त्या दिवसाला ते महत्व मिळाल्यामुळे आपण जर त्यावेळी सांगितलेल्या उपासना पूजा केल्या तर ती त्या ग्रहांची अनुकूलता आपल्याला मिळेल की काय आणि असं साधारण हे वर्षाचं पंचांग किंवा सणांचं दिवस ठरवण्याची प्रक्रिया असावी असा विचार करून मी पुढे जायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग मी ज्यावेळी सगळ्या अवतारांचे जन्मदिवस पाहिले त्यावेळी माझ्या लक्षात आलं की त्यांचा पण या गोष्टींशी संबंध आहे. उदाहरणार्थ रामनवमीला चंद्र हा स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे कर्क राशीत असतो आणि रवी हा त्याच्या उच्च म्हणजे मेष राशीमध्ये असतो आणि नक्षत्र पण त्यांची म्हणजे पुष्य या चांगल्या नक्षत्रामध्ये चंद्र असतो आणि रवी हा सुद्धा साधारणपणे सुरुवातीला
रेवती नक्षत्रामध्ये किंवा अश्विनी नक्षत्रामध्ये असतो असं मला लक्षात आलं. मग मी या देवतांचा हवामानाशी काही संबंध आहे का त्या वेळेच्या, ज्यावेळी रवी त्या नक्षत्रामध्ये असतो, असा विचार करायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की भारतामध्ये ज्या काळामध्ये सगळ्यात जास्त तापमान असतं, म्हणजे साधारणपणे तो काळ हा 21 मे पासून आधी 14 दिवस हा जो काळ आहे, 21 मे मी ज्यावेळी अभ्यास केला तापमानाचा त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की 21 मेच्या आसपास भारतामध्ये सगळ्यात अत्यंत जास्त हवामान असतं आणि त्याच वेळी रवी हा कृत्तिका नक्षत्रामध्ये असतो, म्हणजे आणि त्याची देवता अग्निही आहे, म्हणजे याचा हवामानाशी, वातावरणाशी आणि देवतांशी संबंध आहे असं मला वाटायला लागलं आणि मी त्या दृष्टीने पुढे शोधायला लागलो. आता हा विचार करत असताना त्याची जी काही उष्णता आहे त्याचा थोडासा त्या काळामध्ये, त्याच्या आधी नंतर थोडासा माझा आयुर्वेदाशी पण संबंध होता, म्हणून बाकी नक्षत्रांचे काही गुणधर्म आहेत त्याचा अभ्यास करावा म्हणून मी त्या नक्षत्रांच्या जे वृक्ष आहेत ते बघायचा प्रयत्न केला आणि त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की कृत्तिका नक्षत्राची जो वृक्ष आहे तो म्हणजे उंबर आहे आणि औदुंबर आपण ज्याला म्हणतो, आणि औदुंबर हा उष्णतेच्या विकारांवर अत्यंत उपयुक्त आहे, किंवा ज्यांना अत्यंत कानातून आग येणं, अंगाचा दाह होणं असा त्रास असतो त्यांना औदुंबर हा अत्यंत गुणकारी आहे. आपल्याला दत्तात्रेयांबद्दल पण माहिती आहेच की ते का औदुंबराच्या झाडाखाली बसत असत आणि त्यामुळे हे सगळं एकत्र आणि सुसंगत आहे असं मला वाटायला लागलं आणि म्हणून मी त्याच्यामध्ये खोल जायला सुरुवात केली, कारण की मला सुरुवातीला हे जे सगळे नक्षत्रांचे वेगवेगळे गुण होते ते आणि बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्याचा संदर्भ कृत्तिका नक्षत्राचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करताना लागला आणि मी आता तो तुमच्या समोर त्या पद्धतीने मांडला. याचं कारण की विचाराची प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या पण डोक्यामध्ये काही जर गोष्टी असतील तर वेदांशी तुमचा माझ्यापेक्षा जास्त संबंध आहे. खरं म्हणजे तुम्ही आज जी भूमिका बजावत आहात ती इतकी महत्वाची आहे की इतक्या अनंत वर्षांपासून आलेले वेद हे याचा अभ्यास करणं आणि ते वेद सगळ्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यामुळे हे आता आपण जे बोलतोय ते तुम्हाला कळलं तर आणि ते जर सामान्य लोकांपर्यंत पोहोचलं तर त्याचा समाजाला, आपल्याला, धर्माला खूप उपयोग होईल. या भूमिकेतून हे मी मांडतोय आणि हे तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवल्याचा जो काही ज्याच्यामुळे आपल्या धर्माला, समाजाला उपयोग होईल त्याच्याबद्दल तुमचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. तर त्या भूमिकेतून मी हे मांडतोय. माझी तुम्हाला ही विनंती आहे की हे तुम्ही जसं समजून घ्याल तसं आणखीन लोकांपर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त प्रसृत करा. म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून आज लोक प्रश्न विचारतात आणि ज्यावेळी आपण इतक्या मूलभूत पद्धतीने जर त्याला उत्तर दिलीत तर नक्कीच त्या लोकांचा धर्मावरची श्रद्धा आणि त्याच्यावर असलेला जो संबंध आहे तो जास्त दृढ होईल. या भूमिकेतून हे मी आज सांगतोय आणि तुम्ही ते शक्य तितक्या पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोचवावं ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. तर आपण थोडस कृत्तिका नक्षत्राबद्दल बघितलं. आता ह्याच्या पुढे आपण रोहिणी नक्षत्राचं बघू आणि मग थोडासा क्रम बघू की हे कसं झालं ते. म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की आता आपण नक्षत्रांचे जे काही गुण आहेत, त्याचे जे काही अधिपत्याखाली येणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा विचार कसा झाला हे पाहिलं. आता त्याच्या कथा आहेत नक्षत्रांच्या, ज्या खरं म्हणजे वेदातून घेतल्या जर का तर त्या जास्त शुद्ध स्वरूपामध्ये आहेत. पुराणामध्ये त्या थोड्या बदललेल्या आहेत असं मला वाटलं. त्यामुळे मी त्या सगळ्या कथा मूलतः वेदामध्ये कुठल्या कुठल्या संहितांमध्ये आहेत त्या शोधून
पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्या जास्त चांगल्या कळल्या, तर त्या पद्धतीनेच मांडतोय, म्हणजे तुम्हाला पण त्या कळतील. थोडेसे बदल इकडे तिकडे आहेत, पण मूळ गाभा पुराणामधल्या कथांचा पण अगदी तसाच्या तसाच आहे. आणि त्यामुळे त्याचं कारण कळलं की वेदांमधली किंवा संहितांमधली कथा का बरोबर आहे आणि ती तशीच का मांडायला पाहिजे हे आपल्या सगळ्यांना सहजच कळेल. तर त्या पद्धतीने आता आपण बघूया रोहिणी नक्षत्राकडे. तर रोहिणी नक्षत्राबद्दल त्यांनी असं म्हटलंय की सा तत् ऊर्ध्वा आरोहत सा रोहिण्या भवत, म्हणजे जी वर जाते ती रोहिणी. तर म्हणजे काय, तर आरोहण म्हणजे चढणं, आणि प्रत्येक नक्षत्राला एक चिन्ह आहे. तसं कृत्तिका नक्षत्राचं चिन्ह हे वस्तरा असं आहे, तर रोहिणी नक्षत्राचं चिन्ह हे गाडा, म्हणजे ज्याला आपण शकट म्हणतो. तुम्हाला माहिती असेल की आपण नेहमी रोहिणी शकट असं म्हणतो, तर ते आहे. तर रोहिणी नक्षत्र ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी त्याची देवता आहे ब्रह्मदेव. आता ब्रह्मदेव जे आहेत ते सृष्टीचे निर्माते आहेत, आणि त्यामुळे पुढचं नक्षत्र अग्नी, मी तुम्हाला सांगितलं की पदार्थाच्या अवस्था बदलण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो अग्नी, आणि सृष्टीची निर्मिती त्याच्या नंतर आली, म्हणजे ब्रह्मदेवांच्या माध्यमातून रोहिणीमध्ये. तर त्यामुळे पहिल्यांदा पदार्थाच्या अवस्था बदलत बदलत मग सृष्टी निर्माण झाली. मगाशी मी तुम्हाला जी जी गोष्ट सांगितली त्याच्यात आपण फक्त अद्भ्या पृथ्वी इथपर्यंतच पाहिलं. त्याच्या पुढे काय आलंय, तर पृथिव्याम औषधीही, म्हणजे पृथ्वी वर नंतर औषधी निर्माण झाल्या. म्हणजे सृष्टीची निर्मिती अग्नीपासून सुरू होऊन पृथ्वीपर्यंत येऊन त्याच्यावर औषधी म्हणजे झाडं निर्माण होऊन झाली, असा क्रम सांगितलेला आहे. आणि आता इथे अग्नी नंतर पुढची देवता म्हणून ब्रह्मदेव आहेत, त्यामुळे आता हा सृष्टी निर्माण करण्याचा क्रम आहे की काय अशी मला शंका आली, आणि म्हणून मी थोडासा आणखी त्या दृष्टीने विचार केला. आता कसं आहे की वेदांमधल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यात एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक शब्द हा त्यांनी खूप विचार करून वापरलेला आहे किंवा त्यांना स्फुरलेला आहे. त्यामुळे कुठलाही शब्द सैल सोडून चालत नाही. आणि म्हणूनच की काय मला वाटतं स्वर आणि घनपाठ वगैरे या गोष्टी त्यांनी आणल्या असाव्यात की ते तसंच्या तसं म्हटलं जावं. तर तसं ब्रह्मदेव असं काही ठिकाणी ब्रह्मदेवांना म्हणतात, आणि काही ठिकाणी दक्ष प्रजापती असं म्हणतात, आणि दक्ष प्रजा ब्रह्मदेव हे दक्ष प्रजापतीचे वडील आहेत असं म्हणतात. तर मी त्याचा विचार करता करता मला असं वाटलं की सृष्टीची निर्मिती ही ब्रह्मदेवांनी केली, आणि प्रजापती म्हणजे प्रजा निर्माण करण्याचं ज्याच्याकडे कर्तव्य आहे ते, आणि दक्ष म्हणजे प्रजा निर्माण करण्यात दक्ष असणारे जे ते प्रजापती. आणि हा पण एक क्रम आहे की आधी सृष्टीची निर्मिती आणि मग प्रजेची निर्मिती, म्हणून हा असा क्रम लागलेला असावा की काय. मग त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीला मी तुम्हाला म्हटलं जसं प्रत्येक शब्दाला अर्थ आहे आणि तो समजून घेतला तरच आपल्याला ते कळू शकतं. मग प्रजापती जे आहेत ते दक्ष आहेत, आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे प्रसूती, आणि त्यांना 33 मुली आहेत अशी ती कथा आहे. आणि ह्या 33 देवता वेदांमध्ये आहेत, तर त्याच आहेत का कोण असं माझ्या मनामध्ये शंका होती. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की त्या ज्या नक्षत्रांना पण त्या दक्ष प्रजापतीच्या मुली म्हणतात, पण नक्षत्र तर 27 होती आणि इथे तर त्यांनी 33 म्हटलंय. तर नंतर माझ्या असं लक्षात आलं की वेगवेगळ्या ठिकाणी नक्षत्रांच्या संख्या थोड्याशा बदललेल्या आहेत, आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये 27 ही संख्या रूढ झालेली असली तरी आधीच्या काळामध्ये देवतांच्या अनुषंगाने त्या कमी जास्त आहेत.
तर मग पुढचा प्रश्न असा होता की नक्षत्र ठरली कशी, 27 आली कुठून? तर ह्याच्यामध्ये आपण जी पुढची कथा आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला कळेल. पण अर्थ आणखीन एक, जसं मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक शब्दाला अर्थ आहे, तसं आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच शब्दाला अनेक अर्थ आहेत आणि ते पण समजून घेणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, चंद्राने रोहिणी बरोबर समागम केला असं ज्यावेळी येतं त्यावेळी समागम ही खगोलशास्त्रीय शब्द आहे तो, आणि चंद्र ज्यावेळी कुठल्याही ग्रहाजवळ जातो किंवा कुठल्याही तारेजवळ जातो त्यावेळी त्याला चंद्राने त्या ग्रहाबरोबर किंवा त्या तारेबरोबर समागम केला असं खगोलशास्त्राच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे चंद्राचा रोहिणीशी समागम झाला म्हणजे चंद्र रोहिणी नक्षत्रामध्ये आला. आता नंतरच्या काळामध्ये नक्षत्रांना योगतारा दिलेले आहेत. तर योगतारा म्हणजे काय हे थोडस सांगतो आणि मग आपण 27 नक्षत्र कुठून आली हे बघूया आणि रोहिणीपासनं पुढे जाऊया. तर योगतारा म्हणजे त्या नक्षत्रातली मुख्य तारका, आणि त्या नक्षत्रातली जी मुख्य तारका आहे ती कशावरून ठरली हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. तर ती अशी ठरली की चंद्राच्या त्याचे गुण असले पाहिजेत. मुख्य तारका एकतर मुख्य म्हणजे ठसठशीत असली पाहिजे, म्हणजे पृथ्वीवरून ती ठळकपणे दिसली पाहिजे, आणि दुसरं म्हणजे ती चंद्राच्या मार्गामध्ये असली पाहिजे. म्हणजे चंद्राचा जो मार्ग आहे त्याच्यापासून सगळ्या ज्या नक्षत्रांच्या योगतारका आहेत त्या जास्तीत जास्त म्हणजे 6.5 अंशापर्यंत आहे, आणि साधारणपणे बऱ्याचशा तारका या 1.5 अंशामध्ये आहेत चंद्राच्या मार्गाच्या. आणि या नियमाने जर बघितलं तर 27 हे नक्षत्रांची संख्या त्यांनी ठरवली, आणि मग पुढे 27 नक्षत्र आणि त्यांच्या देवता असा क्रम सुरू झाला. आता हे महत्वाचं का आहे रोहिणी करता? याचं कारण असं आहे की रोहिणीची जी देवता आहे ती त्याच्या पुढचा जो आहे आता आपण जे पाहतो आहे त्याचा आणि पुढच्या क्रमाचा काय संबंध आहे? तर रोहिणीचा जो ग्रह आहे तो आहे चंद्र, आणि तो नेहमी नवीन असतो, नूतन आहे अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जातं. आता रोहिणी म्हणजे आरोहण करणारी, आणि रोहिणी हे नक्षत्र जर का आपण बघितलं तर ते साधारणपणे 7 मार्चच्या आधी 13 दिवस असतं. रवी साधारणपणे एका नक्षत्रामध्ये 13 दिवस असतो, आणि 7 मार्चच्या आधी 13 दिवस रोहिणी असतं, कारण 7 तारखेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मृग नक्षत्र लागतं. तर हा जो 7 जून, तर हा जो 7 जूनचा दिवस आहे त्याच्या आधी काय होतं आणि त्याला रोहिणी का म्हटलं असावं ह्याचा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की या काळामध्ये काही कंद हे एकदम वेगाने वाढतात. चंद्र ही वनस्पती दर्शवणारी हा ग्रह वनस्पती दर्शवणारा आहे, आणि कोकणामध्ये मी असं बघितलं की काही लोक त्या वनस्पती रवी हा रोहिणी नक्षत्रामध्ये असताना काय वेगाने वाढतात त्याच्यावरून पाऊस कधी येणार ह्याचं भाकीत करतात. तर म्हणून मी थोडासा छोटासा प्रयोग केला. तर त्या वनस्पतींची 2 नावं सांगतो ज्याचा एकमेकाशी संबंध लावून साधारणपणे पाऊस किती दिवसांनी येणार ह्याचं भाकीत करतात. त्या एका तुम्हाला काही लोकांना हे माहिती असेल, मला ते नवीन होतं ज्यावेळी कळलं त्यावेळी, पण हे पारंपरिक आहे त्यामुळे खूप लोकांना हे माहिती आहे की दिंडा आणि आधेलेफोक अशा 2 वनस्पतींच्या उंचीची चा गुणाकार करून तो जेवढा आहे त्यानुसार तितक्या दिवसांनी मान्सून येणार असं ते गणित आहे. पण मला इकडे मी पुण्यात असल्यामुळे काही दिंडा आणि आधेलेफोक नव्हतं, पण मी विचार हे दोन्ही कंद आहेत एक प्रकारचे,
आणि ते पावसाळा झाला की परत दिसत नाहीत, ती झाडं जी आहेत ती सुकून जातात, पण परत पुढच्या पावसाळ्यामध्ये उगवतात. म्हणून मी हळद आणि सुरण लावून बघितला, तर मला लक्षात आलं की रोहिणीमध्ये हे दोन कंद सुद्धा वेगाने वाढतात. त्याच्या आधीच लावले तरी आधी वाढ होत नाही, रोहिणी आलं की वाढ होते. तुम्ही सगळ्यांनी हा एक प्रयोग करून बघा. हळद किंवा सुरणाचा जो कंद आहे तो पाडव्याला किंवा त्याच्या आधी लावा. पाडव्याला पण काही वेगळे कंद येतात, उदाहरणार्थ अळू जे आहे ते पाडव्याला येतं, पण हळद आणि सुरण जी आहे ती साधारणपणे पावसाळ्याच्या आधी रोहिणी नक्षत्रामध्ये रवी असताना वेगाने वाढते. तर त्या पद्धतीने ते लक्षात आलं माझ्या. आणि हे एक साधारणपणे रोहिणी म्हणजे हे आरोहण जे होतं निसर्गाचं ते असावं की काय, असा साधारणपणे मी त्यावेळी विचार केला आणि त्याचा बाकी संबंध काय आहे हे बघत होतो. आता रोहिणीचे ब्रह्मदेव आणि दक्ष प्रजापती आणि सृष्टी निर्माण होण्याचा संबंध पुढे कसा आहे हे याचा विचार चालूच होता. आणि त्यावेळी ज्यावेळी मी पुढच्या नक्षत्राबद्दल वाचलं, अर्थात मृगशीर्ष, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मृगशीर्ष नक्षत्राची देवता आहे सोम. आता मागच्या जर नक्षत्रामध्ये आपण कथा बघितली तर दक्ष, प्रजापती, प्रसूती हे सगळे शब्द आहेत, त्याला अगदी अर्थ आहे आणि तो तिथे चपखल बसतो. तर आता हा सोम म्हणजे काय? सोम या शब्दाचे अनेक अर्थ आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि पाहतो, कारण की सोम रस ही गोष्ट फार वेगवेगळ्या अर्थाने लोक पाहतात. मग सोम म्हणजे वनस्पतींचा रस अर्थात, तर तसंच सोम म्हणजे स उम, उम या शब्दाचा अर्थ जोडीदार असा आहे आणि जोडीदाराबरोबर जो आहे तो म्हणजे सोम असा त्याचा अर्थ घेतला. आणि मृगशीर्ष म्हणजे काय, तर तुम्हाला माहितीच आहे, मृग म्हणजे हरिण आणि शीर्ष म्हणजे त्याचं डोकं. पण मृग या शब्दाचा आणखीन एक अर्थ होतो आणि तो म्हणजे मृग म्हणजे माग घेणं. आणि मृग नक्षत्र लागल्यानंतर काय होतं, तर ढगांच्या माध्यमातून आपण पावसाचा माग घेतो आणि त्यावेळी कारण पाऊस सुरू होतो. म्हणून त्याचा जो संबंध आहे तो अर्थातच मृग या शब्दाचा आणखीन हा पण आहे. आणि शीर्ष म्हणजे काय, तर वर, त्यामुळे ढग आकाशातून जातात तर त्यांचा माग घेणं म्हणजे मृगशीर्ष. या काळामध्ये अशा पद्धतीने माग घेतला जातो आणि म्हणून मृग लागल्यानंतर आपल्याला जलधारा अनुभवायला मिळू शकतात, ज्याचं भाकीत आधी रोहिणीमध्ये त्या कधी अनुभवता येणार हे करता येतं. असा तो सृष्टीच्या दृष्टीने असलेला, सृष्टीच्या अंगाने असलेला क्रम आहे. आणि त्यामुळे पुढे आता ही कथा आहे की काय, ह्याच्यामध्ये सुसूत्रता आहे की काय आणि ही कुठे जाणार अशी उत्सुकता मला स्वतःला वाटायला लागली. आणि मी मागे तुम्हाला सांगितलं तसं की अक्षय तृतीयेचं मला साधारण गणित त्यावेळी कळलेलं की नक्षत्र देवतांचा संबंध सणांशी आहे. म्हणून मग या काळामध्ये साधारणपणे वटपौर्णिमा असते, तर ती वटपौर्णिमा म्हणजे काय आहे आणि त्याच्या रवीच्या आणि चंद्राच्या नक्षत्राशी काही संबंध कसा आहे असं मी बघायला सुरुवात केली. तर माझ्या लक्षात आलं की या दिवशी चंद्र अनुराधा नक्षत्रामध्ये असतो आणि रवी मृगशीर्ष नक्षत्रामध्ये. साधारणपणे असं असतं, बऱ्याचशा वर्षामध्ये असं असतं. हे थोडस आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की ज्यावेळी आपण नक्षत्र विषयक जी वेदांमधली पद्धती आहे ती बदलून तिथींवर ज्यावेळी आपलं पंचांग बसवलं त्यावेळी ह्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा हल्ल्यात आणि त्या हल्ल्यामुळे आपल्याला हे जे नक्षत्र, रवीच्या नक्षत्राचे जे संदर्भ आहेत ते पुढे पुढे पुसट होत गेले आणि त्यामुळे रवीच्या नक्षत्रातले संदर्भ परत आणण्याकरता
आपण जर का विचार केला तर ते दरवर्षी पंचांगामध्ये तसं आता मिळत नाही. मला असं वाटतं की एक कुठल्याही प्रकारचा साचा तयार केला की त्या साच्यामध्ये सोपं व्हायला, ज्यावेळी आपण साचा तयार करतो त्याच्या साच्यामध्ये आपण थोडस सर्वसाधारणपणे असं होतं, असं साधारण लेवलला ते आणलं की त्यातल्या बारीक बारीक गोष्टींमध्ये जी अचूकता आहे ती निघून जाते. तर थोडस तिथीच्या मार्फत किंवा तिथीच्या माध्यमातून रविचंद्राचा संबंध लावायला ज्यावेळी सुरू केला, कारण की तिथी कशा तयार होतात तर चंद्र रवीपासून 12 अंश गेला की तिथी बदलते. त्यामुळे त्यांनी जो नंतरच्या काळामध्ये हा संबंध लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कदाचित त्यांना ही जी अचूकता वेदांमधली आहे ती लक्षात आली नसेल किंवा त्यांनी ती दुर्लक्षित केली असेल किंवा त्यांना ते करणं सामान्य लोकांच्या, पंचांग तयार करणं सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे असं वाटलं असेल. पण काही कारणाने त्यांनी त्याचा जो साचा तयार केला त्याच्यामध्ये रवीच्या नक्षत्राचं महत्व हळूहळू समजेन असं झालं आपल्याला, आणि त्यामुळे तिथीचं महत्व वाढलं. आणि आपण जर का आता ह्याच्याकडे बघितलं तर नक्षत्र देवतांमुळे मिळणारी जी ऊर्जा आहे प्रत्येक सणाला, ती आपल्याला खरंच मिळते का नाही हे पाहणं आवश्यक आहे, अशी परिस्थिती आहे आज. तर त्यामुळे मी हे सगळं सांगतोय, ह्याचा एक उपयोग तुम्हाला असा आहे की या देवतांची ऊर्जा काय आहे आणि ती ऊर्जा त्या दिवशी आहे का नाही हे पाहणं तुम्ही सहज पंचांगातून करू शकाल, चंद्राच्या नक्षत्रातून करू शकाल, सूर्याच्या नक्षत्रातून करू शकाल. पण देवतांची ऊर्जा जर आपल्याला मिळायला हवी असेल तर सूर्य नक्षत्र आणि चंद्र नक्षत्राची सांगड जशी वेदांमध्ये घातलेली आहे ती अबाधित ठेवणं आवश्यक आहे. जर ती अबाधित राहिली नाही तर त्या दिवशी सुद्धा, आता तिथी आपण तिथीमध्ये बऱ्याच वेळा विचार करतो की सूर्योदयाची घ्यायची का सूर्यास्ताची घ्यायची का मध्यान्हीची घ्यायची, तर हे नंतर आलेले नियम आहेत. मुख्य नियम त्यातला असा आहे की नक्षत्राची देवता कोणती आहे त्या अनुषंगाने तिथी घ्यायला पाहिजे. आणि हे आपण पुढे जसं जसं जाऊ तसं तसं मी विशद करेन, तुमच्या लक्षात पण येईल. आता वटपौर्णिमेचं सांगेन त्यावेळी अर्थात कळेलच, म्हणून मी थोडासा परत पंचांगाचा आणि नक्षत्र देवतांचा थोडासा संबंध राहिला नाही हे तुम्हाला सांगितलं. तुम्ही आता जाऊन स्वतः मुद्दामून पंचांग उघडून नक्षत्र देवतांचा संबंध पाहिला की तुम्हाला कळेल की कधी अलीकडचं नक्षत्र येतं कधी पलीकडचं नक्षत्र येतं. पण अलीकडचं आणि पलीकडचं नक्षत्राची देवतेची शक्ती ही कधी कधी एवढी वेगळी असते की उदाहरणार्थ आता आपण मृगशीर्ष आणि आर्द्रा घेतलं तर आर्द्रा नक्षत्राची देवता रुद्र आहे, आणि एखादा गोष्ट आपण मृगशीर्षामध्ये करायच्या ऐवजी आर्द्रा नक्षत्रामध्ये केली तर केवढा मोठा फरक पडेल. कारण कुठल्या प्रकारची शक्ती आपण बोलावतो आहोत आणि कुठल्या प्रकारच्या शक्तीशी आपण संलग्न होतो आहोत ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला काय फळ मिळेल याच्या दृष्टिकोनातून. तर त्यामुळे त्या दिवशी चंद्र हे अनुराधा नक्षत्रामध्ये असतो वटपौर्णिमेच्या दिवशी, आणि सूर्य हा मृगशीर्ष नक्षत्रामध्ये असतो. अनुराधा नक्षत्राची देवता मित्र आहे आणि मृगशीर्ष नक्षत्राची देवता सोम आहे. आणि त्यामुळे मित्र म्हणजे काय ते आपल्याला माहितच आहे. आणि चंद्र आणि सूर्य यांचं नातं काय आहे तर एका दृष्टीने बघितलं तर चंद्र ही राणी आहे आणि सूर्य हा राजा आहे. दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर सूर्य हा आत्मा आहे आणि चंद्र हे मन आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण याच्याकडे बघितलं तर चंद्र ही राणी जर बघितली तर ती अनुराधा नक्षत्रामध्ये, आणि सूर्य हा जर का राजा असं म्हटलं तर तो मृगशीर्ष नक्षत्रामध्ये आहे. त्याचबरोबर या दिवशी रवी हा वृषभ राशीमध्ये असतो आणि चंद्र हा वृश्चिक राशीमध्ये असतो. तर वृषभ राशीचा जो अधिपती आहे तो आहे शुक्र आणि वृश्चिक राशीचा जो अधिपती आहे तो आहे मंगळ. आता वृषभ राशीचा शुक्र हा
पत्नीचा कारक ग्रह आहे आणि वृश्चिक राशीचा मंगळ हा पतीचा कारक आहे. त्यामुळे त्या दिवसाचं महत्व पहा आणि कसा दिवस निवडलाय ते पण पहा की राजा हा पत्नी कारक ग्रहाच्या राशीमध्ये आणि राणी ही पती कारक ग्रहाच्या राशीमध्ये आहे. आणि राणी ही मित्र ज्याची देवता आहे त्या नक्षत्रामध्ये आहे आणि राजा हा सोम ही ज्याची देवता आहे त्या नक्षत्रामध्ये आहे. असा विशेष दिवस त्यांनी निवडलेला आहे. आणि या दिवशी प्रार्थना काय करते पत्नी की पुढचे 7 जन्म किंवा जन्मोजन्मी हाच पती आपल्याला मिळावा. तर हा फक्त पत्नीचा समारंभ असेल का असा विचार करणं थोडस आपल्याला आवश्यक आहे. कारण की संबंध जर बघितला तर तो राजा आणि राणीचा या दिवसाशी आहे. आणि तसाच जर का देवतांचे भाव बघितले तर सोम म्हणजे स उम म्हणजे जोडीदारा बरोबर जो आहे तो, आणि मित्र म्हणजे ज्याच्याशी घनिष्ठ संबंध आहे तो, अशा 2 देवतांच्या या शक्ती आहेत. आणि वृक्ष कुठला आहे तो, तर वृक्ष आहे वटवृक्ष. आता वटवृक्ष जर का नक्षत्र मी तुम्हाला म्हटलं तसं की प्रत्येक देवतेचे वृक्ष असतात, तसं वट हा मघा नक्षत्राचा वृक्ष आहे आणि मघा नक्षत्राची देवता आहे पितर. आणि इथे जन्मोजन्मीच्या संबंधांबद्दल आपण बोलतो आहे, त्यामुळे मघा नक्षत्राच्या देवतेची शक्ती आपल्याला पिढ्यांबद्दलच सांगते आहे. दुसरं म्हणजे साधक नक्षत्र जर का मृगशीर्ष नक्षत्र घेतलं तर त्याच्यापासून मघा हे साधक नक्षत्र येतं. त्यामुळे आणखीन एक नियम इथे त्यांनी साधारण ठरवला आणि तो असा की हे जे नक्षत्र आहे ते नक्षत्र साधक नक्षत्राच्या देवतेची उपासना करावी त्या त्या नक्षत्रामध्ये, असा एक सर्वसाधारण आणखी नियम इथे ठरला. आता 7 पिढ्या आणि वटवृक्ष ह्याचा एक संबंध आहे आणि तो पण खूप महत्वाचा आहे. वटवृक्षाचं साधारणपणे वय हे 250 ते 310 वर्ष असं मानलेलं आहे. आणि आपण जर का 20व्या वर्षी गृहस्थाश्रमात प्रवेश केला आणि 60 वर्षापर्यंत आपण समजा आपले वानप्रस्थाश्रम संपवला किंवा निम्मा वानप्रस्थाश्रम संपवून संन्यासाश्रमाकडे जायचं असं म्हटलं आणि साधारणपणे एका पिढीचं जे वय आहे ते 40 वर्ष धरलं तर 7 गुणिले 40 म्हणजे साधारणपणे 280 वर्ष हा काळ येतो. आणि म्हणजे ह्याचा अर्थ असा की जर का एका पिढीने वटवृक्ष लावला तर तो 7वी पिढी पाहू शकते त्या घरातली. आता गंमत अशी आहे की बाकी काही एका वेगळ्या नक्षत्राची देवता पिंपळ आहे. पिंपळाचं वय आहे साधारणपणे 3500 वर्ष. जर अश्वत्थ वृक्ष लावला तर तो 3500 वर्ष जगतो. पण इथे जी काही वृक्ष धरलेला आहे तो अशा पद्धतीने धरलेला आहे की तो बरोबर 7व्या पिढीला मिळेल. म्हणजे प्रत्येक पिढीने समजा जर का लावला तर तो 7व्या पिढीपर्यंत राहील आणि ते स्मरण, तो संबंध असाच 7 पिढ्या जो वृक्ष पुढे नेऊ शकेल तो वटवृक्ष आहे. आणि म्हणून या दिवशी वडाची पूजा कदाचित एखाद्या पिढीने नवीन वृक्ष लावून जर केली तर तो जन्मानुजन्माचा संबंध वृक्षाशी असलेला त्या घरामध्ये 7 पिढ्या राहील अशी साधारणपणे धारणा असावी असा त्याचा अर्थ आहे. तर असे वेगवेगळ्या दृष्टीने ज्यावेळी आपण हे नक्षत्र
त्यांच्या देवता, त्याचे क्रम. आता हा ऍक्च्युली सृष्टी निर्मिती म्हणजे आपण थोडस वातावरण, हवामान, पीक पाणी या दृष्टिकोनातून बघितलं, पण आपली निर्मिती, जन्म, मृत्यू या दृष्टिकोनातून सुद्धा या सगळ्या क्रमाला एक वेगळा अर्थ आहे. आणि तो अर्थ मी तुम्हाला उद्या जास्त सविस्तरपणे सांगू शकेन. आज आपला साधारणपणे जो वेळ आहे त्याच्यामध्ये अगदी ही रचना कशी आहे, हा साचा काय आहे आणि काय पद्धतीने हा प्रवास आहे, काय पद्धतीने वेदांमध्ये हे सगळं मांडलेलं आहे आणि त्याचे उद्देश काय आहेत हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. आणि तुम्हाला ही विनंती आहे की हे तुम्ही सगळ्यांपर्यंत पोचवा. याने आपला धर्म वाढेल, याने आपली संस्कृती पुढे जाईल आणि तुम्ही सगळ्या लोकांना या संदर्भात भेटत असता, त्यामुळे हे जेवढं पसरेल तेवढं सनातन हिंदू धर्माला ते जास्त श्रेयस्कर होईल आणि धर्म वाढायला त्याची मदत होईल, अशी विनंती करून मी आज तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद बोरकरजी. आजच्या या पहिल्या व्याख्यानामध्ये आजच्या वक्त्यांनी नक्षत्रांचा वैदिक संबंध हा केवळ एक काल्पनिक नसून तो एक वैज्ञानिक सत्यतेतला भाग आहे असं लक्षात घेऊन मांडलेलं आहे. आणि खगोलीय घटना किंवा खगोलीय संदर्भ याची किती सूक्ष्म निरीक्षण आपल्याकडे होती. आणि कितीही जरी आपण म्हटलं की वेदातल्या ऋषींना ते जाणवलं, त्यांना ते एका साक्षात्काराच्या स्थितीमध्ये दिसलं, तरी सुद्धा त्या साक्षात्काराच्या स्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींमधलं जे वास्तव आजच्या आधुनिक विज्ञानातल्या अनेक प्रयोगशाळांना सुद्धा प्रत्यक्ष दिसणार नाही. अशा प्रकारचं निरीक्षण हे वैदिक ऋषींनी किती सूक्ष्मपणे मांडलेलं होतं याची एक प्रत्यक्ष अनुभूती आजच्या व्याख्यानात आपल्याला मिळायचे. याचा केवळ वैदिक नक्षत्र देवता त्याचा संबंध एवढ्या पुरता मर्यादित नसून त्यांनी शेवटचा जो संदर्भ सांगितला तो पृथ्वीवरची ती झाडं आणि त्या झाडाच्या समोर उभं राहून आपण केलेली लौकिक मागणी, या मागणीचा त्या वनस्पतीच्या आयुष्याशी सुद्धा कसा जवळचा संबंध आहे याचंही त्यांनी नोंदवलेलं निरीक्षण हे सुद्धा किती सूक्ष्म आहे याचाही आपल्याला अनुभव येईल. आणि त्यामुळे आपल्या धार्मिक कृत्याच्या वेळेला अमुक एका नक्षत्राची शांती करा आणि अमुक एका नक्षत्राची अमुक देवता आहे एवढ्यापुरतं मर्यादित न राहता अमुक एका नक्षत्राची उपासना अमुक एका ठिकाणी अमुक एका पद्धतीने केल्याने काय फळ येतं हा केवळ एक गप्पांचा विषय नसून हा प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे हेही लक्षात घ्यायला हरकत नाही. त्यामुळे आपल्यासारख्या पुरोहित वर्गानी आणि सश्रद्ध समाजानी आपल्यावर मधल्या काळामध्ये जो एक समाजवादी किंवा कम्युनिस्ट पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेमुळे पडलेला जो पगडा आहे तो बाजूला ठेवून आपल्या संस्कृतीकडे वैज्ञानिक पद्धतीने कसं बघितलं पाहिजे त्याची एक दृष्टी आज बोरकरजींनी आपल्याला दिलेली आहे. त्यांचं व्याख्यान असंच पुढे चालू राहणार आहे उद्याही. आज त्यांनी इथे येऊन या व्याख्यानाला आरंभ केला, उद्याही त्यांचं तसंच व्याख्यान होणार आहे. आजच्या व्याख्यानाच्या निमित्ताने त्यांना मी धन्यवाद देतो. आणि ह्या व्याख्यानाच्या निमित्ताने आपण प्रत्यक्षात व्याख्यान सुरू करत असताना, व्याख्यानमाला सुरू करत असताना असा कुठलाही आर्थिक व्यवहाराचा विचार केलेला नव्हता, पण अनेक श्रोत्यांनी स्वतः फोन करून विचारलं होतं, म्हणून काही लोकांना त्याबद्दल धन्यवाद देतो.
आणि काही ज्यांनी याच्यामध्ये आर्थिक दृष्ट्या सहभाग दिलेला आहे. अर्थात याचा सगळ्याचा विनियोग हा वक्त्यांच्या गुरुदक्षिणेच्या निमित्तानेच होणार आहे. त्याला मानधन म्हणणं हे सुद्धा चुकीचं आहे, कारण मानधन हे पूर्वी ठरवलं जातं आणि मग व्याख्यान ठरवलं जातं. आपल्याकडली जी परंपरा आहे ती गुरुगृहात जायचं, गुरुगृहामध्ये जाऊन अध्ययन पूर्ण करायचं आणि ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार गुरुदक्षिणा समर्पण करायची. त्यामुळे व्याख्यान ठरवताना असं काहीच ठरवलेलं नव्हतं, व्याख्यानमाला ठरवताना काहीच ठरवलेलं नव्हतं, वक्त्यांना पण असं काहीच सांगितलेलं नव्हतं. पण तरी सुद्धा अनेकांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे हे घडलेलं आहे. त्यांची काही नावं वाचून दाखवतो. श्री हर्षवर्धन फडणीस, श्रीपाद कुलकर्णी, मृदुला बर्वे, केदार रेमणे, अतुल गांगल, मिलिंद संत, सुनील सोमण, वैभव लवाटे, मिलिंद केंदुरकर, श्रीकांत बर्वे, केदार आचार्य, शिवप्रसाद बाकरे, उमेश जोशी, अमोल पागे, शंतनू धर्माधिकारी, दिगंबर गाडगीळ, संजय भाटवडेकर, पद्मनाभ नरसीकर, विश्वयोगेश्वर भट्ट, हरिहरेश्वर खांडेश्वर, चंद्रशेखर जोशी, शशी जोशी, अखिल ब्राह्मण पुरोहित चॅरिटेबल ट्रस्ट, अविनाश काजरेकर, गणेश शुक्ल आणि चंद्रकांत व्यवहारे यांनी या व्याख्यानमालेमध्ये गुरुदक्षिणा रूपाने सहभाग दर्शवलेला आहे. ह्या व्याख्यानमालेच्या संदर्भात एक सूचना करतो की ह्या व्याख्यानमालेचा समारोप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे आणि त्या समारोपाला आचार्य गोविंदगिरी, विवेक शास्त्री गोडबोले हे दोघंही उपस्थित राहणार आहेत, अर्थात ऑनलाईन पद्धतीनेच. आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दणगे गुरुजी असणार आहेत. आजचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम आपण इथे संपवत आहोत. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.